पण आल्यात तर बरं शीतलादेवी आणि आशापुरी आईचं दर्शन करून जाऊया। याची आख्यायिका अशी आहे की श्रीरामांनी बाण मारला आणि हे नेला ना म्हणून पहिले इथूनच स्वतः एकदम वाकून जावं लागायचं पण आता। आणि हा आमचा नवीन ब्लॉगर आहे। तुझं चॅनलचं नाव सांग। जेव्हा फर्स्ट टाइम कोकणातून प्रवास केलेला ना आम्ही मिनी बस घेऊन गेलेलो, एक नंबर वाटलेला त्यावेळी। मित्रांनो आता आलेलो आता मी समुद्र वेव रिसॉर्टमध्ये जेवायला आहे। चिंटूबाई तुमची मम्मी काय करते? सर्व फ्री मध्येच ना? पोलीस त्याचा फायदा घेते ना तुमची मम्मी? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आलेलो सफाळ्या लग्नाला 2 दिवस। आज घरी जाणार होतो, काका वगैरे अभिषेक वगैरे पिंकीताई वगैरे घरी गेलेले आहेत, पण आल्यात तर बरं शीतलादेवी आणि आशापुरी आईचं दर्शन करून जाऊया। आलेलो आता केलवेळा शीतलादेवीचं दर्शन घ्यायला, नंतर बघू प्लॅन झाला तर जाऊया आशापुरीला। सो आता बाकीचे मेंबर गेलेले आहेत पुढे आणि पूजाताई आमची गाडीतच आहे बघा। आमचा मृणांक पण झोपलेला आहे आणि आमचा यद्विक पण झोपलेला आहे। तर ती सांगते मी येत नाही आणि दोघांजवळ बसते। आणि आमची पूजाताईने बिचारी एवढा चांगला मेकअप केलेला, रेडी झालेली, पण काही फायदा नाही इथे, त्याला इथेच बसायचं झालं। तर चला आता व्हिडिओची सुरुवात इथूनच करतो। आता जाऊया, दर्शन घेऊया, तुम्ही माझ्यासोबत दर्शन घ्या। चलो। पूर्ण आमची फॅमिली मेंबर आहे। शीतलादेवी आईच्या एकदम गेटवर आहोत। चलो। संडे आहे त्या निमित्ताने पाहिजे की गर्दी नाही मिळत। सो दर्शन झालेलं आहे आणि निवांत आम्ही 10-15 मिनिटं बसलेलो। आता पुढे जातोय एडवणला आशापुरी आईच्या दर्शनाला। मित्रांनो हे रामकुंड आहे आणि ह्याची आख्यायिका अशी आहे की श्रीरामांनी बाण मारला आणि हे रामकुंड हे तलाव तयार केला आणि त्याला म्हणून रामकुंड म्हणतात। मंदिराच्या समोरच आहे। आता आमचं दर्शन झालेलं आहे। मेंबर आमचे बाकीचे दोघं तिघ जण येतात, पणू वगैरे आणि निशा। आणि इथे आपली गाडी लावलेली आहे बघा। आणि आता लगेच जाऊया आपण एडवणला आशापुरी आईच्या दर्शनाला। निघतोय बघा, गाडीत बसलेले आहेत बाकीचे मेंबर इथे। आणि ताडगोले आंबे वगैरे सर्व घेतलेलं खायला, खाऊन घेतलं बघा। बघूया ताडगोळा खातो। मृणांक अजून झोपलेलाच आहे। चला निघूया आता, भेटूया लगेच आता एडवणला आशापुरी आईच्या मंदिरात। सो मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत
एडवन आशापुरी आईच्या मंदिराजवळ गाडी आपली पार्क केलेली आहे आणि आता जातोय दर्शनासाठी. हे बघा संडे आहे म्हणून भरपूर गर्दी आहे, गाड्या लागलेल्या आहेत आणि लाईन पण एकदम बाहेरपर्यंत आहे. आता दर्शन घेतोय मस्तपैकी. चलो, आपले महिला मंडळ पुढे गेलेले आहेत, आम्हीच मागे लागलेले गाडी लावायला गेलेले म्हणून. ही बघा गर्दी, लाईन बघा कुठे आहे. म्हणजे नाही आपण इथे अजून 1 तास तरी जाईलच आम्हाला आता. आशापुरी आई जवळजवळ 1 तासानंतर आम्ही आता गाभाऱ्यात बसलेलो आहोत आईजवळ. भयंकर गर्दी आज संडे आहे म्हणून. नेला ना म्हणून बघा, दर्शन झाल्यानंतर असं वाकून बाहेर जावं लागतं. पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या आतमध्ये आईचं मंदिर आहे. दर्शन घेतलं का मग नंतर असं पूर्ण पहिले हा दरवाजा होता इथून, आता एकदम वाकून जावं लागतं राईट साईडने. बघा पहिले इथूनच स्वतः एकदम वाकून जावं लागायचं, पण आता पर्याय इथून केलेला आहे. खूप वेदाने आहे. चला इथून दर्शन घेऊया. वाकून मॉर्निंग ट्रेनिंग. हा इथून बाहेर उतरतो, भरपूर वाकून झालं. चला सो मित्रांनो, आता दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि भूक भयंकर लागली आहे सर्वांना. समोर आता खानावला आहे, तिथेच काहीतरी नाश्ता करूया आणि निघूया घरी. बाकीची मंडळी आता कुठे काय, पूजा ते कुठे आहे? आमची पूजा ते आली नाही मंदिरात, पण आता कुठे आहे तिकडेच बघायचं झालं. तो सर्वांना भयंकर भूक लागलेली आहे म्हणून खानावळ मध्ये थांबलेले आणि इथून आता बाकीचे मिसळ ऑर्डर करतात, बाकीचे कांदा भजी गरम गरम आणि आमच्या मृणांसाठी फ्रूट्स. हो हो हो, देतो देतो देतो. सो सर्वजण वडापाव आणि भजे खायला लागलेले आहेत, कारण सगळ्यांना भूकच इतकी भयंकर लागली. आणि आमचा मृणांक ते बघा नाली खायला लागलाय. आता खाऊन झालं की लगेच निघतील आम्ही, कारण आज संडे आहे आणि रोरोला गर्दी असेल. जाऊन डायरेक्ट रोरो जवळच पोचूया. त्यानंतर आमच्या पूजाताईला मी सांगत होतो की नको येऊ, तू लहान बाळा, तू मज्जा ना करू शकत, काय नाही करू शकत. आणि तिला सफाळ्या सांगितलं का तिला हा येणार येणार. आता पण तिला सांगत होतो मी का सफाळ्या थांब, घरी जाताना घेऊ गाडी. आणि तिला शीतला देवीचं दर्शन घ्यायचं आहे, आशापुरीचं दर्शन घ्यायचं आहे. आले ते बघाच तुम्ही आता फोटो बोलायचं काय नाही बघा. आणि त्याच्यात तिच्यासोबत तिचं हे कार्ट आहे बघा, हे काय सकाळपासून खातच आहे. गाडीत मला वाटते काम फिट करेल तो, खायचंच काम करतोय. सो मित्रांनो, आता खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता निघत आहोत घरी जायला. घरी जायला ना. आणि हा आमचा नवीन ब्लॉगर आहे. तुझं चॅनलचं नाव सांग. रियांश हिम्मत म्हात्रे चॅनलचं नाव. खरं का? शाळेतलं नाव टाकलं. अपना चिंटूबाई. चॅनलचं नाव अपना चिंटूबाई का? ओके.
चला आता निघूया. आता आम्ही मारुंबळवाडीच्या जेटीवर आलेलो आहोत. मारुंबळवाडी म्हणजे सफाळ टेमीपुढे जेटीवर आहोत. गाड्या इथे लावलेल्या आहेत बघा. रोराई जेव्हा जाऊया घरी. बाकीची आपली मंडळी तिथे बाईकवाली मंडळी तिथे बसलेली आहे. जरा तिकीट काढून घेऊया. तर काउंटर तर बंद आहे. आय थिंक रोरोमध्ये तिकीट काढून घेतील. रोरोने जायला हीच मजा आहे की मस्त समुद्र आणि हा निसर्ग बघता बघता मजा येते. आणि ते त्या साईडनं हायवेवरनं एकदम धूल वेळ आणि टाईम पण भरपूर, किलोमीटर पण एक्स्ट्रा. चला आता एकदा रोरोने उतरली का आपण पुढच्या अर्धा तासात घरी पोहोचू. सो मित्रांनो फायनली रोरोत गाडी घेतलेली आहे आणि आता रोरोही निघेल. चलो हे बघा आपली गाडी लावलेली आहे. पूजा ते आतच बसलेले आहे. आमचं भ्रूणभाऊ बघा, भ्रूणभाऊ आमचं. सो फायनली रोरोत गाडी घेतलेली आहे. आता रोरोही निघालेली आहे. एकदा मारुंबल जेटीवर पोहोचतो की तिथून 20 मिनिटात घरी. रोरोचा पहिला प्रवास मी कोकणात केलेला आणि आता इथे आमच्या इथे भाईंदरला पण आहे, इथे मारुंबल पाड्यावर पण आहे. जेव्हा फर्स्ट टाईम कोकणातून प्रवास केलेला ना, आम्ही मिनी बस घेऊन गेलेलो. एक नंबर वाटलेला त्यावेळेला. आता मारुंबल जेटीवर ना रोरोने आता जेटीवरनं उतरलो आणि आता आम्ही जात आहोत रिसॉर्टला. समुद्र वेव रिसॉर्ट आहे इथे जवळच. तिथे आमचे बाबा जेवण बनवायला असतात, कुक म्हणून. तर बाबांना फोन केलं की ऑलरेडी लेट झालं, भूक पण जास्त लागली, आता घरी जाऊन कधी. तर बाबा बोलतो की या तुम्ही सगळे तिथे चला. आणि आमचं रियांश बा किती खुश झाला कारण त्याला आता चिकन बॉन्ड खायला भेटणार, चिकन पकोडा. मित्रांनो आता आलेलो आता मी समुद्र वेव रिसॉर्टमध्ये जेवायला आहे बघा. फ्रीमध्ये भेटलं का ताट कसं भरून संपलंय. पकोडेच घेतलेले तिने सर्व, भरपूर पकोडे खाल्ले तिने. आणि हिचा मुलगा स्पेशल पकोडेसाठी आले. मित्रांनो ही चौथी वाटी आहे. चौथी वाटी जेवताना 2 वाट्या, जेवल्यानंतर एक, आणि आता ही एक चौथी वाटी. 4 वाटा खीर. म्हणजे ऊस भेटला म्हणून मुला सगळं खायला लागलेले आहे. इथे मामा तुझे कुक आहेत, त्यांचं रिसॉर्ट नाही मिळत तर 5-5 वाट्या खीर पिते. चला तर आता आम्ही सर्वजण मस्त जेवलो आणि आता जात आहोत घरी. समुद्रवेव रिसॉर्ट नाही जातो आता बस. मित्रांनो आता हे समुद्रवेव रिसॉर्टमध्ये फुकटचं जेवण ठुसून आता जात आहोत आम्ही घरी. तर जेवणाचे पैसे वाचलेले आहेत यांचे सर्वांचे. आम्ही रिसॉर्टला म्हणजे हॉटेलला जाणार होतो पण आता रिसॉर्टलाच जेवलो. आणि एकेकाने अर्धा किलो पकोडे खाल्ले असेल. याने अर्धा किलो पकोडे खाल्ल्यात आणि याच्या मम्मीने पण अर्धा किलो. चिंटूबाई सांगेल आपल्याला. चिंटूबाई तुमची मम्मी काय करते? सर्व फ्री मध्येच ना. पोलीस असल्याचा फायदा घेते ना तुमची मम्मी. पोलीस असल्याचा फायदा घेते. आणि पेट्रोल टाकायला गेले तिथे पण सर्व फ्री मध्येच ना घेते. पॉलिश बिलिश करून त्यांच्या जो पॉलिश घेत ना, पॉलिशच्या बाटल्या बिटल्या सगळं फ्री मध्ये येते. सर्व फ्री मध्ये घेते. रिसॉर्टला फ्री मध्ये जेवायला गेले ना. सर्व फ्री मध्ये जेवायला वगैरे जाते.
तू हिचत काय